पिसवली येथील चेतना पाईपलाईन रोड परिसरात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका सविता विलास भोईर तसेच कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख विलास भोईर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। विशेषतः पावसाळ्यापूर्वी ही समस्या मार्गी लागावी यासाठी प्रशासनावर दबाव वाढवला जात आहे। स्थानिक नागरिकांनी भोईर दाम्पत्याच्या प्रयत्नाचे स्वागत करत लवकर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ही समस्या पाईपलाईन पिंगारा ते चेतना परिसर आता बऱ्याच वर्षापासून माझ्या 4-5 वर्षापासून हा प्रश्न गंभीर एकदम आहे। पावसाळ्यात तर पूर्ण अवस्था बेकार होते या नागरिकांची। आता तर बिना पावसाळ्याचे यांच्या घराघरात चालीत पाणी घुसतं। तर मी दररोज इथं येणं जाणं असतो। नागरिक फोन करतात मला निवडून दिल्या कारणाने, आणि महत्त्वाचं कारण म्हणजे 5-6 वर्ष इलेक्शन नव्हतं तेव्हापासून यांचा चालीवाल्यांचा पाठपुरावा आहेच। पण आम्ही आता जानेवारीला निवडून मिसेस माझी निवडून आली तेव्हापासून आता बजेटच आमचं फक्त सभापती महापालिकेचे सभापती मल्ल्याची शेट्टी एप्रिलला बसले, त्यामुळे बजेटला उशीर झाला। तसंच आमचे लाडके मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसे लाडके खासदार आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून निधीचा प्रश्न लवकरात लवकर आम्ही उपलब्ध करू। आता माझा प्रयत्न हाच राहील का लवकरात लवकर वर काढून निघून या नागरिकांना कसं यातून बाहेर निघता येईल। मोरवी झाले, नाले झाले, रस्ते झाले, पण महत्त्वाचं कारण मोरवीचं आहे ते मी लवकरात लवकर प्रयत्न करेन की पैशाशिवाय काय होत नाही। निधी आला तर करू शकतो। जेव्हा तरी कर्मचारी केडीएमसीचे कर्मचारी होऊन चांगलं सहकार्य करतात, बोलवल्यानंतर लगेच येऊन साफसफाई करतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस्माईल शेख, जनशक्ती, कल्याण।